गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता वाजलेले सकाळचे 8 आणि एप्रिल महिना चालू आहे. आता सध्या एप्रिल महिना चालू आहे. पण हा जो व्हिडिओ आहे ना, मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मागच्या महिन्यातला. म्हणजे की याला व्हिडिओला झालेले असतील 8-10 दिवस. तर तरीसुद्धा मी म्हटलं चला लेट झालं असेल म्हणून काय झालं, आपण मेहनत तर घेतलीच होती या व्हिडिओवर आणि सुंदर असे पापडसुद्धा बनवले होते. ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू. तर मार्च महिन्यातला हा व्हिडिओ आहे आणि खूप छान असे तांदळाचे पापड मी बनवले होते. तर पांढरे शुभ्र झाले होते. एकदा नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा आणि करायला खूप ईझी आहेत. खिशीचे पापड सुद्धा आपण करू शकतो. ते सुद्धा खूप ईझी आहे. थोडीशी त्याच्यामध्ये जास्त मेहनत आहे, याच्यामध्ये कमी मेहनत आहे. तर मी काय केलं होतं 1 ग्लास तांदूळ घेतले होते. ते 2 दिवस भिजायला ठेवले. दुसऱ्या दिवशी काय केलं छान त्याला मिक्सरमधून बारीक असं काढलं, एकदम फाईन पेस्ट काढायची, बारीक काढायची आणि त्याला रात्रभर तसंच ठेवून द्यायचं झाकून. जेवढे आपण तांदूळ घेतले होते किंवा मग ग्लासनं मोजून घ्यायचं, त्याच्या 4 पट पाणी टाकायचं आणि मस्त त्याला वाफवून घ्यायचं आणि मस्त पांढरे शुभ्र आपले पापड तयार होतात. तर आपले व्हिडिओ बरेच खूप दिवस झाले येत नाही, कारण माझ्या घरामध्ये थोडंसं फर्निचरचं काम चालू आहे, त्यामुळे आपले व्हिडिओ येत नाही कंटिन्यू. तर आता इथून पुढे मी टाकण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. तर मार्च महिन्यामध्ये तुम्ही बघितलं खूप कडक ऊन होतं. तर माझी झाडंसुद्धा खूप खराब होते. त्यामुळे नेटसुद्धा लावून घेतलं होतं मागच्या महिन्यामध्येच. कारण फेब्रुवारीच्या आपण एंडिंगपासून बघू शकतो ऊन ऊन असं कडक होतं ना, त्यामुळे आपली झाडं ना, त्याची पानंसुद्धा पिवळे होऊन गळतात किंवा जळतात सुद्धा आपले झाडं. हा जसं मी म्हटलं मार्च महिन्यातला व्हिडिओ आहे. तर इथे बघा माझं जे वेलाचं झाड किंवा मग याच्यामध्ये वेलाचे झाडसुद्धा मी लावलेलं आहे. म्हणजे हा जो वेल आहे ना, पारिजात जे की देवांना महादेवाला खूप प्रिय आहे. ते फूल जे तुम्हाला माहीत असेल, कदाचित तुम्ही बघितलं सुद्धा असेल. एकदम सुंदर निळे फुलं येतात त्याला. तर ते सुद्धा मी बियापासून तयार केलेलं आहे आणि बेलाचं झाड सुद्धा मी बियापासून तयार केलेलं आहे. मस्त आता त्याची ग्रोथ सुद्धा खूप छान होते आणि मनी प्लांट तर बघू शकता खूप छान वाढलेला. मला मनी प्लांट खूप आवडतो आणि त्याच्यानंतर इथे बघा त्यामध्ये मोगऱ्यामध्ये सुद्धा खूप सुंदर फुलं येतात. मस्त कळ्या भरपूर लागलेल्या आहेत. जे काही फुलं येतात ना, ते आपल्याला जे खालचे जे फुलाचे देठ राहतात ते काढून टाकायचे. त्यामुळे आपल्या झाडांना खूप आणखी कळ्या लागतील नवीन. इकडे स्पायडर प्लांट वगैरे ठेवलेले आहेत मी. इथे सुद्धा ऊन येतं, पण आता याला शिफ्ट करेल मी काही दिवसातच. आणि प्राजक्ताचे जे प्लांट असतात ना, त्याची सुद्धा कटिंग लागते, पण त्याला खूप वेळ लागतो. मी सुद्धा त्याची कटिंग लावून ठेवलेली आहे. तर 2 ते 2.5 महिन्यानंतर नंतर त्याची कटिंग लागलेली आहे. आणि हा जो मनी प्लांट ना, याची पानं बघू शकता तुम्ही, खूप मस्त ग्रो झालेला आहे. खूप उंच गेला होता हा, पण हवेमुळे सगळं पडलेला आहे. ही जी फांदी ना, पूर्ण खाली पडली हवेमुळे किंवा त्याने जागा सोडलेली आहे. जी भिंतीला चिटकतो तो प्लांट, तर त्यांनी पूर्ण जागा सोडून दिलेली, खाली पडलेला आहे तो. पण मोठे-मोठे पानं झालेले आहेत. बाकीचे झाडं सुद्धा माझे खूप छान ग्रो होते. जास्वंदाला सुद्धा खूप मस्त फुल आले होते. कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ? आवडला तर लाईक करा.